Good morning. Last lecture we learned intersection of two sets, union of two sets, and as well as the definition of disjoint set. Okay. Now we take some more example depend on formula. Which formula we learn? N of A union B. N of A plus N of B minus N of A intersection B. That is the formula. Example number 1. Suppose N of A is equal to 15, N of B is equal to 13, N of A intersection B is equal to 6. Find N of A union B. Suppose this is example number 1. Second, N of A is equal to 20, N of A intersection B is equal to 5, N of A union B is equal to 28. Find N of B. असे दोन एक्झाम्पल्स आहेत आणि तिसरं एक्झाम्पल N of A 25, N of B 20, N of A union B 50. Find N of A intersection B. असे तीन एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिले. तर पहिला एक्झाम्पल N of A B intersection आणि युनियन हा फॉर्म्युला आहे. Put the values. Okay, just put the values. N of A 15, N of B is 30, A intersection B 6. आणि काय काढायचं? युनियन B बघा. 15 13 28 वजा 6 N of A union B. कळलं? हे सेकंड एक्झाम्पल बघा. N of A union B is equal to N of A plus N of B N of A intersection B. बरा किती? N of किती आहे? 20. N of A intersection B किती आहे? 5 minus 5. A union B 28. आणि हे तुम्हाला काढायचं आहे बघा. N of फक्त सूत्रात किती भागले? 20 तून 5 गेले हे 15 होईल बघा. हा 15 इकडे वजा होईल. 28 minus 15. साधं सोपं आहे. फक्त फॉर्म्युला लिहायचा आहे आणि पुट द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. आता N of A union B, N of A, N of B, N of A intersection B. हे बघा बरा किती? N of A किती? 25, B किती? 20, युनियन किती? 50 आणि तुम्हाला काढायचं हे दोघांची बेरीज 45 होईल. आता बघा हा 45 इकडे आणला तो वजा होईल आणि हे वजाच आहे किंवा हे मायनस झाले आले का? 50 प्लस N of A intersection B is equal to 45. थोडंसं बदलतो बघा मी याच्यामध्ये. याला 35 म्हणतो. हे 55 होईल. 55. आता बघा याला बेरीज आधीच झाला आणि हा 50 तिकडे वजा होईल म्हणजे त्याचा अर्थ N of A intersection B बरोबर 55 वजा 50. हे उत्तर आहे. म्हणजे साधे सोपे गणित आहे. फक्त फॉर्म्युला किमती भरा आणि मग बेरीज झाला की आपण जसं इक्वेशन मध्ये करतो आज तसंच करायचंय. पहा ना काहीच केलं नाही. फक्त बेरीज केली, वजाबाकी केली आणि प्लस 15 मायनस झाला उत्तर आलं. इथं सुद्धा बघा दोघांची बेरीज केली. हा मायनस फक्त इकडे प्लस झाला, इकडचा प्लस तिकडे मायनस झाला. इथं तर काय सरळ सरळ होतं बेरीज वजाबाकी. अशा पद्धतीचे गणित आपण सुटले पाहिजे. हेच गणित आपण काही वर्ड प्रॉब्लेम पाहिजे आपल्याला ज्याच्यामध्ये ह्या फॉर्म्युलाने किंवा वेन चित्राने वेन डायग्राम आपण ते उदाहरण सोडू शकतो. या ठिकाणी बघा आता वर्ड प्रॉब्लेम घेतो. वर्ड प्रॉब्लेम मध्ये यू कॅन सॉल्व दॅट एक्झाम्पल बाय युजिंग वेन डायग्राम ॲज वेल एज बाय फॉर्म्युला. सो बघा इन अ क्लास पेज नंबर 15. इन अ क्लास 70 स्टुडंट म्हणजे क्लास मध्ये एकूण 70 विद्यार्थी आहेत. 45 स्टुडंट लाईक टू प्ले क्रिकेट. स्टुडंट लेट capital A be the set of student who like
टू प्ले क्रिकेट, त्याला ए सेट मानलं. ते किती येतं? 45 स्टुडंट आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये येणार 45. ही ओळ कळली का बघा. क्रिकेट खेळणारे सेट ए मानला, ते 45 विद्यार्थी आहेत. 52 स्टुडंट लाईक टू प्ले खो खो, म्हणले बी द set of students who like to play खो-खो, म्हणजे N of B बरोबर 52. ओके. All the students like to play at least one of the two game. ही अट फार महत्वाची. at least one of the two game, दोन्ही पैकी एक खेळ नक्की त्यांना आवडतोय. म्हणजे त्याचा अर्थ जेवढे विद्यार्थी एकूण ते 70 विद्यार्थी, हा N of A Union B झाला. हा 70 काय घेतला कळलं का? हे जे 70 विद्यार्थी आहेत ती ओळ काय सांगते? ऑल स्टुडंट लाईक टू प्ले ऍट लिस्ट वन ऑफ द टू गेम, म्हणजे या 70 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक जणाला दोन्ही पैकी एक तरी खेळ आवडतोच आहे. म्हणजे असा एकही तिथं नमुना नाहीये, एकही विद्यार्थी नाहीये की ज्याला खेळच आवडत नाहीये. म्हणजे सगळे सहभागी येतं, म्हणून N of A Union B 70 आहे. हाऊ मेनी स्टुडंट लाईक टू प्ले क्रिकेट और खो खो. आता बघा किती विद्यार्थ्यांना काय म्हटलं त्यांनी बघा. हाऊ मेनी स्टुडंट, सॉरी बरोबर आहे, हाऊ मेनी स्टुडंट लाईक टू प्ले क्रिकेट और खो खो, म्हणजे क्रिकेट फक्त, म्हणजे हाऊ मेनी स्टुडंट लाईक टू प्ले क्रिकेट और खो खो, क्रिकेट आणि खो खो. इथं आय थिंक पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये अँड शब्द पाहिजे, पण त्यांनी देताना त्यांनी ऑर दिलेला आहे. असू द्या, काय फरक नाही पडत. आपण हा मी चेक करून घेतो एकदा. हा अँड पाहिजे होतं, म्हणजे खो खो आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळणारे, म्हणजे कॉमन, म्हणजे यू हॅव टू फाइंड N of A intersection B. फॉर्म्युला आताच लिहिला होता बघा. A union B is equal to N of A plus N of B minus N of A intersection B. बघा हे किती आहे? 70. A मध्ये किती येतं? 45. B मध्ये 52 आणि A इंटरसेक्शन B मध्ये आपल्याला काढायचे 50 40 9 मध्ये 97 होईल. आवाज इकडे अधिक होईल. 97 वजा 70 म्हणजेच सॉरी असं होईल ते. हा फक्त माझा आहे ना, हा इकडे अधिक झाला. आता हा 70 तिकडे जाईल. म्हणजे दोघांच्या इंटरसेक्शन मध्ये 22 स्टुडंट्स आर देयर. त्या ठिकाणी दोघांच्या इंटरसेक्शन मध्ये 27 विद्यार्थी. इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही खेळ खेळणारे, क्रिकेट आणि कबड्डी. असं ऑर नाही पाहिजे तिथं, क्लिअर कट अँड पाहिजे होतं. म्हणजेच 27 विद्यार्थी असे आहेत की जे क्रिकेट पण खेळतात आणि खो खो पण खेळतात. हेच वेन डायग्राम बघा. वेन डायग्राम, आता वेन डायग्रामनी दोन आकृत्यांमध्ये कॉमन, दोघांचे कॉमन काढायचे, म्हणून मी एखादी काढतो बघा. हा ए, हा बी आणि हा जो आहे हा ए इंटरसेक्शन बी, बरोबर आहे. मग आता आपल्याला इंटरसेक्शन काढायचं म्हणजे बी एक्स मानतो. स्टुडंट प्ले, स्टुडंट हू प्ले ओनली क्रिकेट, फक्त क्रिकेट खेळणारे. आता हे वर्तुळ म्हणजे क्रिकेट खेळणारे, पण एक्स म्हणजे हे दोन्ही खेळणारे आहेत. हे दोन्ही खेळणारे आहेत. मग एकूण ए मध्ये किती येतं? ही पहिली वेळा अशीच द्यायची, दुसरी वेळा अशीच द्यायची, इथे यायचं असं वेन डायग्राम. एवढं झालं, इथे यायचं. मग
फक्त या भागात नाही, फक्त क्रिकेट खेळणारे ते ओनली प्ले क्रिकेट पूर्ण एकूण 45 आहे त्याच्यात हा एक्स गेला म्हणजे 45 मायनस एक्स आणि स्टुडंट हू प्ले ओनली खो खो म्हणजे फक्त एवढा भाग म्हणजे दुसऱ्या सर्कल मधून हा एक्स गेला, दुसऱ्या सर्कल मध्ये म्हणजे 52 मधून एक्स गेला म्हणजे बघा इथं आले 45 वजा एक्स नाही लक्षात आलं का? पूर्ण ए वर्तुळ म्हणजे क्रिकेटवाले त्यातले एक्स काढून टाकले, एकूण क्रिकेट खेळणारे 45 आहेत पण त्यातले फक्त क्रिकेट खेळणारे किती असतील 45 वजा एक्स. खो खो खेळणारे 52 आहेत त्यातून एक्स गेला म्हणजे फक्त खो खो खेळणारे 52 वजा एक्स आहेत म्हणजे हा 45 वजा एक्स हा एक्स आणि हा 52 वजा एक्स 1 2 3 मिळून 1 2 3 मिळून दोन्ही वर्तुळ म्हणजे टोटल एकूण विद्यार्थी एकूण स्टुडंट नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत 70 मायनस एक्स प्लस एक्स गेट कॅन्सल 45 अधिक 52 म्हणजे 97 वजा एक्स बरोबर 70 हा वजा एक्स असाच राहील 70 वजा 97 चिन्ह समान वजाबाकी करू आणि इथं वजा चिन्ह म्हणजे वजा वजा कॅन्सल एक्स आला 27 एक्स म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आणि मग उत्तर लिहून टाकायचं 27 स्टुडंट लाईक टू प्ले क्रिकेट अँड खो खो नॉट ऑल. इज दॅट क्लिअर? पेज नंबर 15 वरचा हा वर्ड प्रॉब्लेम होता बघा. सेम वर्ड प्रॉब्लेम जे आहे तुम्ही सोडू शकता. कसे आहे बघा 1.4 मध्ये या आपण 1.4 पूर्ण करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा 1.4 मध्ये पहिला जो प्रश्न आहे तुम्ही सहज सोडू शकाल आता त्या टाईपचे गणित तुम्ही घेतलेले आहेत. दुसरं क्वेश्चन देअर आर 125 स्टुडंट आउट ऑफ व्हिच 80 ड्रिंक टी. स्टुडंट हू लाईक किंवा हू ड्रिंक टी ए बी द सेट ऑफ लेट A be the set of student who drink tea म्हणजे n of A किती विद्यार्थी आहेत बघा बरं 80. B be set of student who drink coffee n of B बरोबर 60. बघा out of which 80 drink tea and 60 drink coffee and 20 drink tea and coffee both. बघा बरं का 60 drink coffee म्हणजे एन ऑफ बी 60 झालं पण 20 काय करतात टी अँड कॉफी बोथ दोन्ही पण म्हणजे एन ऑफ टी म्हणजे ए आणि कॉफी म्हणजे बी म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 20. हे कळलं का? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. both म्हणजे इंटरसेक्शन. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. आता इथं मगासारखी ओळ नाही. मगाशी ती एक ओळ होती मी परत ती ओळ सांगतो बघा. पान नंबर 15 मध्ये ती ओळ होती काय ऑल स्टुडंट लाईक टू प्ले ऍटलिस्ट वन ऑफ द 2 गेम्स. तशीच इथं ऍटलिस्ट शब्द असणारी ओळ नाही म्हणजे प्रत्येक विद्यार्थी काही ना काही पितो असं नाहीये. म्हणजे याच्यामध्ये काही असतील की जे चहा पण पित नाही कॉफी पण पित नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याला ए दिलाय बी दिलाय इंटरसेक्शन दिलाय म्हणजे आपण एन ऑफ ए युनियन बी एन ऑफ ए एन ऑफ बी आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी करेक्ट. याच्यामध्ये एन ऑफ ए किती आहे 80 एन ऑफ बी 60 आणि 20 हे झाले म्हणजे 140 वजा 20 हे झाले 120 म्हणजे 120 स्टुडंट ड्रिंक टी और कॉफी म्हणजे 120 विद्यार्थी चहा किंवा कॉफी पितातच. आता स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी इज इक्वल टू चहा बी पित नाही हे बी पित नाही म्हणजे एकूण विद्यार्थी किती झाले तुम्हाला 125
125 मायनस त्यातले 120 असे येतं की जे चहा किंवा कॉफी पितातच, म्हणजे 5 असे येतं जे काहीच पित नाही. कळलं का? 5 स्टुडंट असे जे काहीच पित नाहीत. आलं का लक्षात? हेच तुम्ही वेन डायग्राम करू शकता. बघा एकूण हे 20 येतं. स्टुडंट हू प्ले, स्टुडंट हू ड्रिंक टी, ओनली टी म्हणूया. या 2 ओळी झाल्या. इथून खाली एवढं सारखंच. आता फक्त चहा पिणारे एकूण चहा पिणारे 80 येतं. मग 80 वजा त्यातून 20 वजा करा 60. त्यानंतर स्टुडंट हू ड्रिंक ओनली कॉफी, बरोबर. कॉफी पिणारे किती येतात? 60 आहेत. पैकी 20 दोन्ही पितात, म्हणजे फक्त कॉफी पिणारे 40 आहेत. म्हणजे सगळे मिळून यांना ए एन बी पूर्ण मिळून 60 अधिक 20 अधिक 40 म्हणजे 120 झाले. आणि मग ही शेवटची वेळ यायची. स्टुडंट हू डू नॉट लाईक, स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी इज इक्वल टू 120 विद्यार्थी काही ना काही पितात, चहा तरी पितात किंवा कॉफी तरी पितात. एकूण 125 विद्यार्थी दिले, म्हणून 125 - 125 इज द आन्सर. ही पहिली पद्धत कितीपर्यंत आहे. आणि वेन डायग्राम तुम्ही आकृती काढायची, ह्या ओळीपर्यंत जायचं माझ्या हाताच्या वरती आणि इथून पुढे इथं जायचंय. हे झालं की मग इथं यायचंय परत. या 2 ओळी इथे बघायची. आलं लक्षात? या ठिकाणी तिसरं एक्झाम्पल. आता तिसरा एक्झाम्पल पाहूया. सोपी गणित आहे बघा ही फार. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये, in a competitive exam 50 students pass in English. Mother is bhai let A B set of students who pass in English, बरोबर आहे. पास इन इंग्लिश आणि किती येते एकूण 50. B B set of students who pass in mathematics, म्हणजे पी किती झाला, किती बघा मॅथमॅटिक्स 60. कळलं काय? 2 ओळी. पहिल्या 2 ओळीला ए आणि बी सेट म्हटलं. 40 काय? 40 स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट. 40 मात्र दोन्हीत पण म्हणजे इंटरसेक्शन. लगेच एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. 50 अधिक 60 वजा 40 110 वजा 40 70. म्हणजे युनियन मध्ये म्हणजे 2 काय गणित आणि पास दोन्हीपैकी एकत्र विषयात पास असे 70 विद्यार्थी आहेत. नन ऑफ देम फेल इन द बोथ सब्जेक्ट. ही दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नन ऑफ देम फेल इन द बोथ सब्जेक्ट. दोन्ही विषयात नापास कुणीच नाही, म्हणजे सगळेच पास झालेले आहेत. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲट लिस्ट इन द वन सब्जेक्ट. 70 स्टुडंट पास ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. आता वेन डायग्राम कसं करायचं बघा. हा ए, हा बी, हा ए इंटरसेक्शन बी ए. आता बघा हे इथपर्यंत सेम ना, इथे यायचं. आता ओनली म्हणायचं स्टुडंट पास ओनली इन इंग्लिश, बरोबर. फक्त इंग्लिश मध्ये 50 मधून दोन्ही मधून पास झाले 40 वजा करायचे, म्हणजे हा इथं दोन्ही मध्ये पास 40 आहे. 50 वजा 40 म्हणजे 10. स्टुडंट पास ओनली इन मॅथ्स. मॅथ्स मध्ये किती 60. 60 वजा 40 म्हणजे 20 झाले. फक्त मॅथ्स मध्ये ओनली इन मॅथमॅटिक्स. दोन्ही 40 आहेत, म्हणजे एकूण गणितामध्ये 60 पास आहेत, त्यातले 40 गणितात आणि इंग्रजीत आहेत, म्हणून ते वजा करून टाकायचे. फक्त आणि फक्त गणितात पास झालेले 20 आहेत. दोन्ही मिळून नव्हे, फक्त गणितात. आणि मग इथं एन ए युनियन बी सगळं मिळून 10 अधिक 40 अधिक 20 70.
अशा पद्धतीने हे गणित या ठिकाणी संपलं. माय आन्सर ॲटलिस्ट वन सब्जेक्टमध्ये पास होणारे किती येतं? 70 स्टुडंट्स आर देअर. नाव एक्झाम्पल नंबर 4 ते सुद्धा थोडंसं मोठं आहे, काळजीपूर्वक समजून घ्या. थोडंसं अवघड, जास्त नाही. सो लिसन केअरफुली. आता बघा, आता त्यामध्ये लिसन केअरफुली. सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट ऑफ क्लास. म्हणजे बघा 220 विद्यार्थ्यांचे हॉबी बघायचे, म्हणजे छंद कोणकोणते बघायचे. आउट ऑफ विच 130 स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. ए बी द स्टुडंट, लेट कैपिटल A B set of student having hobby as rock climbing. किती विद्यार्थी दिले ते 130. कैपिटल B B the set of student having hobby, काय हॉबी आहे? 180 स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी स्काय वॉचिंग. आणि या नाव पी किती आहे? 180. बघा, देअर आर 110 स्टुडंट हू फॉलो बोथ द हॉबी. दोन्ही हॉबी म्हणजे ए इंटरसेक्शन बी. आता ए झाला बी झाला म्हणजे लगेच या नाव ए युनियन बी काढायचं. या नाव ए अधिक या नाव बी फॉर्म्युला लिहायचा आणि किती बरोबर ए किती 130, बी 180 आणि वजा 110. हे झालं 100, 200, 8 3 11 310 म्हणजे 200. बघा, म्हणजेच याचा अर्थ ऍटलिस्ट वन हॉबी असणारे 200 स्टुडंट आहेत. दोन्ही पैकी एक तरी हॉबी असणारे 200 विद्यार्थी आहेत. 200 310 बरोबर आहे का? बघा 70 ते बरोबर. पण एकूण विद्यार्थी 220 आहेत. मग हाऊ, आता पुढे बघा, हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी हॉबी. स्टुडंट हॅव, number of students have no any hobby, sorry. असं कोणताही छंद नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर एकूण विद्यार्थी बघा ना वरती 220 आहेत बघा, आणि दोन्ही एक तरी हॉबी असणारे 200 आहेत. म्हणजेच 20 विद्यार्थी असे ज्यांना हॉबीच नाही, असे निवांत आहेत ते आपल्यासारखे. दुसरा प्रश्न पुढे, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. ओनली शब्द आला बघा. स्टुडंट हॅव हॉबी, स्टुडंट हॅव ओनली रॉक क्लाइम्बिंग हॉबी इज इक्वल. बरोबर का? दोन्ही किती येतं? इथं किती येतं? 110. एक सेटवाले किती येतात? 130. त्यातून गेले 110 म्हणजे किती राहिले? 20. बरोबर आहे का? हा, म्हणजे 130 वजा 110 बरोबर 20. 20 स्टुडंट हॅव ओनली हॉबी टू रॉक क्लाइम्बिंग. हाऊ मेनी स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. मग स्टुडंट हॅव only स्काय वॉचिंग हॉबी. बघा, स्काय वॉचिंग मध्ये किती? 180 वजा 110. 180 मधून बघा बी मध्ये 110 येतं, त्यातले 180 येतं, त्यातले 110 दोन्ही हॉबी असणारे येतं. म्हणजे फक्त आणि फक्त स्काय वॉचिंग मध्ये किती राहिले? 70. बघा, इथून वेन डायग्राम इथून पुढे इथपर्यंत आहे. मग या नाम ए युनियन बी हे 20 110 आणि 70 आलं का? 200. म्हणजे स्टुडंट हॅव ॲटलिस्ट वन हॉबी or 200 students have at least one hobby. A student have no hobby is the number of students who have no hobby is equal to 220 minus 200. So 20 is the answer. आणि लास्ट वन, पाचवं गणित पहा. या ठिकाणी
खूप सोपी गणित आहेत बघा. ही तुम्हाला सांगितलं वर्ड प्रॉब्लेम जे आहेत ते खूप छान आहेत आणि सोपी आहेत. या ठिकाणी शेवटचा प्रश्न बघा. असे दोन सेट आहेत. हा युनिव्हर्सल सेट आहे यू. इथं यू म्हटलंय, इथं ए म्हटलंय, इथं बी म्हटलंय, इथं एम एन पी क्यू आर, इथं बाहेर टी आहे, इथं बाहेर एस आहे, एक्स आहे, वाय झेड. बस ए विचारलंय फक्त ए या गोलामध्ये कोण आहे? एक्स वाय झेड एम एन. एक लिहितात एक्स वाय झेड एम एन. बी मध्ये बघा बरं, पूर्ण बी गोलात एम एन पी आर क्यू लिहा. त्यानंतर ए युनियन बी. युनियन म्हणजे काय? ए आणि बी चे एकत्र. हे दोघं तुम्ही एकत्र केले चालतील, किंवा ए गोल आणि बी गोल याच्यामध्ये असणारे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. म्हणजे 3 आणि 5 3 8 जण येतील बघा इकडे. नुसता यू. यू मध्ये म्हणजे हा यू म्हणजे मोठा चौकोन. सगळे लिहायचे बघा. एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी. सगळे ए डॅश. ए डॅश म्हणजे ए सोडून राहिले सगळे घ्यायचे. ए मध्ये कोणते बघा, हा ए गोल आहे, एक्स वाय झेड एम येत नाही, एवढे सोडून कोण आहे? पी क्यू आर एस टी. बी डॅश. बी डॅश म्हणजे काय? बी मध्ये सोडून घ्या एवढे सोडून एक्स वाय झेड एस टी. ए युनियन बी ब्रॅकेट डॅश. याचा अर्थ काय हो? हे सगळ्यात महत्वाचं. यातले सोडून, याचा डॅश आहे ना, म्हणजे यातले सोडून युनियन मध्ये कोण आहे? हे बघा, युनियन मध्ये म्हणजे एवढे. हे सोडून कोण राहिले बघा? ए आणि बी युनियन येणार ते कोण आहे बघा? एक्स वाय झेड एम एन पी आर क्यू. एवढे सोडून एक्स वाय झेड एम एन पी आर क्यू एवढे सोडून कोण आहे? एस आणि टी. अशा पद्धतीने या ठिकाणी 1.4 तुम्हाला मी समजावून सांगितलंय. यू कॅन सॉल्व इट. या ठिकाणी बघा सेम गणित पान नंबर 17 वरच तुम्ही 5वं गणित सोडू शकता. नवे सोडवायचं आहे तुम्हाला. आणि 3 वर्ड प्रॉब्लेम आहेत पहा. हे 3ही वर्ड प्रॉब्लेम तुम्ही आपण या पद्धतीने सोडू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.